महाड शहरातील बंद पडलेल्या या डम्पिंग ग्राउंडवर अधिराज्य आहे ते मगरींचं. त्यांच्या अधिवासाची झालेली ही अवस्था आपल्याला कोकणातील नद्यांमधील प्रदूषणाची जाणीव करून देते. मात्र मगरींनी याच अधिवासात जगण्याचं तंत्र अवगत केल्याचं दिसतं. सह्याद्रीच्या कुशीत उगम पावून अरबी समुद्रात विसर्जित होणाऱ्या सावित्री, वाशिष्ठी, अर्जुना, गाढ या मोठ्या नद्यांमध्ये त्यांचा अधिवास दिसून येतो. काही ठिकाणी या अधिवासानं माणसांसोबतच्या संघर्षाचं टोक गाठलंय, तर काही ठिकाणी सहजीवनाचं नातंही जोपासलंय. महाड हे सावित्री नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं गाव आहे आणि इथं आपण मगरींचा वावर सहजगत्या बघू शकतो. मुळात सावित्री नदी आपण जरी कॉमनली म्हणलं तरी महाड शहराच्या नजीकच सावित्रीला गांधारी आणि काळ ह्या दोन नद्या येऊन मिळतात. त्यामुळे इथल्या मगरींचं जे कॉंग्रिगेशन आहे ते ह्या तिन्ही उपनद्यांमध्येही थोड्याफार प्रमाणात पसरलेलं आहे. पण सगळ्यात जास्ती आढळ जो आहे तो महाड शहरानजीक आहे. इथे एक वैशिष्ट्य असं आहे की आपण मगरींसारखे जलचर निसर्गात पाहतो, पण ते सहसा मानवी वस्तीपासून थोडे लांब असतात. मानवी वस्तीच्या इतक्या जवळ आणि अशा प्रकारे आढळणारं कदाचित हे एकमेव गाव असावं. भारतीय उपखंडात मार्श क्रोकोडाईल प्रजातीच्या मगरी सर्वत्र आढळतात. 10 फुटांपर्यंत अजस्त्र वाढणाऱ्या या मगरी नदी, नाले, तलाव आणि खाड्यांमध्ये अधिवास करतात. कोकणातील खाड्यांमधील कांदळवनांमध्ये या मगरी आसरा घेत असल्याचं दिसतं. तीक्ष्ण ज्ञानेंद्रियांमुळे शिकारी तरबेज असणारा हा जीव पूर्णपणे मांसाहारी आयुष्य जगतो. आपल्या मजबूत शेपटीच्या सहाय्याने उत्तमरित्या पोहतो. नदी किनारी असणाऱ्या भुसभुशीत मातीत खड्डा करून मगरी आपली घरटी तयार करतात. महाडमध्ये साधारणतः गेली 10 ते 15 वर्ष इथल्या स्थानिक पर्यावरण विषयात काम करणाऱ्या सीस्केप किंवा औल्स यासारख्या संस्था या मगरींचा अभ्यास करत आहेत, त्यांचं निरीक्षण आणि नोंदी करत आहेत. ह्याच्यात साधारण जे आम्हाला लक्षात आलं ते 50 पासून 150पर्यंत साधारण पॉप्युलेशन वेगवेगळ्या ठिकाणचं व्हेरिंग असं जर घेतलं तर पॉप्युलेशनही आहे. त्याच जोडीला इथं त्यांचं नेस्टिंग आहे, त्यांचं ब्रीडिंग होतं आहे. म्हणजे हे हेल्दी पॉप्युलेशन आहे. ह्यांचा ओव्हरऑल जर आपण वर्षाचा पॅटर्न जर बघितला तर मान्सूनमुळे यांचं जीवनचक्र हे प्रभावित आहे. मान्सूनमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात फ्लडिंग होतं तेव्हा ह्या मोठ्या प्रवाहाचा नदीमध्ये न राहता स्थानिक मायग्रेशन त्यांचं होतं. छोट्या छोटे ओढे, नाले ह्याच्यामुळे त्याचं मायग्रेशन होतं. पुराच्या पाण्याबरोबर कधीकधी त्या शहरातही शिरतात, त्याचं रेस्क्यू करावा लागतो. पण इतकं असूनही अजूनपर्यंत ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट म्हणावा असा आपल्या इथं कुठे रेकॉर्ड नाही. सावित्रीप्रमाणेच वाशिष्ठी नदीतही मगरी आढळतात. चिपळूणमधील शंकरवाडी भागात सुस्तावलेल्या या मगरी सूर्यस्नान करून स्वतःच्या शरीराला चालना देण्याचा प्रयत्न करतायत. सरपटणाऱ्या जीवांच्या जगात हे सूर्यस्नान त्यांच्या दररोजच्या दिनचर्येचा एक भाग असतो. तोंड उघडं करून बसलेल्या या मगरीही आपल्याला दिसतात. शरीरात निर्माण झालेली अतिउष्णता तोंडावाटे बाहेर काढण्यासाठी मगरींनी हे स्वभाव वैशिष्ट्य आचरणात आणलंय. वाशिष्ठीच्या किनारी असलेल्या ग्रामीण भागात मगरींसोबत सहजीवनाचं नातं जोपासणारी अनेक गावं आपल्याला दिसतात. यामधील एक गाव म्हणजे सोनगाव. आपल्या गावातील मगरींचा अधिवास जगाच्या नकाशावर आणून देण्यासाठी सोनगावमधील ग्रामस्थ एकत्र आलेत. त्यांनी मगरींचं दर्शन घडवून त्यावर उपजीविका करण्यासाठी कांदळवन कक्षाच्या मदतीनं
क्रोकोडाईल सफारीला सुरुवात केली आहे. ह्या खाडीमध्ये मार्श क्रोकोडाईल म्हणून ह्या प्रजातीची मगर इथे भरपूर प्रमाणात आढळतात आणि ह्या इथल्या मगरी ज्या आहेत म्हणजे माझ्या काहीतरी आज 25-30 वर्षापासून ह्या इथल्या स्थानिक मगरींनी कोणावरती हल्ला वगैरे असा केलेला नाही. इथल्या स्थानिक मच्छीमार लोकांना त्रास देतात पण कसे फक्त जाळी फाडून जातात. बाकी मच्छीमार लोक आम्ही त्यांना सुद्धा त्यांना कोणताही त्रास देत नाही. मगरींसोबत सहजीवनाच्या या उदाहरणांना चिपळूण हे शहर अपवाद आहे. वाशिष्ठी नदीच्या प्रवाह क्षेत्रात वसलेल्या चिपळूण शहराला दरवर्षी मानव मगर संघर्षाला सामोरं जावं लागतं. पावसाचा जोर वाढल्यावर वाशिष्ठी नदीचं पाणी शहरात शिरतं. या पाण्याबरोबर मगरी देखील शहरात येतात. अशावेळी त्यांना पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याची कसरत वनविभागाला करावी लागते. चिपळूण शहर हे सकल भागात असल्यामुळे जवळ असणारी गोवळकोट खाडी, आजूबाजूला असणाऱ्या नद्या, याच्यामध्ये महापुराचे पाणी, भरती ओहोटी याच्यामुळे मगरी ह्या शहर वस्ती परिसराकडे आगेकूच करतात. पार्किंग शेडमध्ये रस्त्यावरती आलेल्या मगरी, लोकस चाललेल्या मगरी, सुमारे जवळपास 60 मगरी आम्ही आतापर्यंत रेस्क्यू केल्या. कोकणातील खाड्यांमध्ये सुरू असलेला गाळ आणि वाळू उपसा या मगरींच्या अधिवासाच्या रासाला प्रामुख्यानं कारणीभूत ठरलाय. वाशिष्ठी आणि सावित्री नदीची धारण क्षमता वाढवण्यासाठी त्यामधला गाळ काढला जातोय. परिणामी गाळाचा पट्टा नष्ट झाल्यानं मगरींच्या सूर्यस्नान करण्याच्या जागांवर टाच आले. त्यामुळे आता कोकणातील मगरींचा अधिवास हा संकटात सापडलाय.